कूलर आपण पाहतोय सामन्याला होते सुरुवात. जयदेव पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. दशरथ सुरकादे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धावेने खातं उघडलं गेले ते जयनमान क्रिकेट संघ दातिवली. दातिवली म्हटल्यानंतर रमाकांतजी मडवी साहेब ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. नगरसेवक चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. जयनमान क्रिकेट संघ प्रमोद मडवी सुद्धा सामना पाहत असतील. आमचे 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचे हार्दिक स्वागत. गोलंदाज जयदेव शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. मयूरने स्वतःला झोकून दिला. नाही डाय मारण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ना मयूर. चांगली फिल्डिंग करतायत. कारण जुनी डोंबिवलीच्या मैदानात खूप चांगला सराव त्यांचा नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतो. आणि स्पेशलिस्ट फक्त फिल्डिंगची कोचिंग ते करतात आणि ते तुम्ही पाहिलं. जयदेव गोलंदाजी मार्कवर. सेकंडला विनीत. विनीतसाठी हा बॉल फाईन लेगच्या क्षेत्राशी थोडासा वेळ घेतला. एक धाव इथे मिळाली. अतिशय मला सांगतात धावसंख्या 3 वरती. पहिलाच बॉल वाईड होता. आज प्रेक्षकांसाठी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून फ्री कुपन कूलर तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय निर्मला वामन पाटील नारिवली व स्वर्गीय अशोक भुईर मानेरे यांच्या स्मरणार्थ करण पवार भंडारली, रोहन म्हात्रे दातिवली, ऋषी भुईर मानेरे आणि महेश हजारे उसाटणे यांच्याकडे कूलर आहे लकी ड्रॉ साठी. आणि बघायचं आज कोणता भाग्यवान प्रेक्षक असेल. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय राणी दाबा सिक्सर. राजू पाटील आला ना बस. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला ना बस. होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू. प्रेक्षकांसाठी दररोज एक कूलर फ्री कुपन आपण पाहतोय. त्यांचा मी उल्लेख केला. स्वर्गीय निर्मला वामन पाटील नारिवली, स्वर्गीय अशोक भुईर यांच्या स्मरणार्थ मानेरेचे करण पवार भंडारली, रोहन म्हात्रे दातिवली, ऋषी भुईर मानेरे आणि महेश हजारे उसाडणे यांच्याकडनं प्रत्येक दिवशी एक कूलर प्रेक्षकांसाठी दिलं जाईल फ्री कुपनच्या माध्यमातून. श्रद्धांजली चषक नेहमी चर्चेत असते ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं पहिलं जरी पर्व असेल रेग्युलरची ही स्पर्धा आम्ही कव्हर केलेल्या आहेत. राजू काटे अँड कंपनी 40+ची असेल, रेग्युलरची स्पर्धा असेल. आणि मैदान प्रत्येकाला असं वाटतं आई गावदेवी क्रीडांगण नारळीच्या मैदानात खेळावं. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. ग्रास तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉलच्या मॅचेस बऱ्याचशा होतात. जयदेवला कमबॅक करावं लागेल. एक षटकार त्याला जरूर लागला या ओव्हरमध्ये. निवृत्तीच्या बॅटमधून सिक्सर आल्या. आता स्ट्राईक एंडला विनीत पाटील. विनीत पाटीलच्या बॅटमधनं फोर्स केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. चेंडू खेळाडू कक्षाच्या दिशेने जात असताना येतोय राणी दाबा चौकार. चौदा धावा धापलकावरती पाहतायत. 5 बॉलमध्ये 14 आले जयदेवच्या. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते त्यामुळे ॲडव्हान्टेज आहे दोन्ही टीमकडे. साईडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. विनीत पाटीलच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा राणी दाबा चौकार. धन्यवाद. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा मागडा ठरलाय जयदेव. 18 धावा झालेले आहेत. जुने डोंबिवलीचे सूरज जोशी आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. या संघाचे खंदी समर्थक आमचे मनू पाटील असतील. त्यानंतर पेठाली विरुद्ध गोलवली अशी मॅच रेग्युलरची पाहायला मिळेल. त्यामुळे पेठाली संघ आपण रिपोर्टिंग करा. गोलवली संघ आपण रिपोर्टिंग करा. थोडं सहकार्य करा.
पिठाले आणि गोलवली पुढची लढत. अमोल गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती बिग हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर निवृत्ती मात्रेच्या बॅट मधून आलाय राणीदाबा सिक्सर. ना 24 धावा आपण पाहतोय. निवृत्ती म्हात्रेच्या बॅट मधून सिक्सर आलाय. निवृत्ती म्हात्रे जयेश म्हात्रे नेहमी चर्चेत असतात ही खेळाडू. विशाल मडवी अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळतोय. जर्मन क्रिकेट संघ दातिवली 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या. गोलंदाजी करण्यासाठी अमोल मस्के आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. आता काय घडलंय दोन्ही फलंदाज एका साइडला होते मात्र अमोलने काय केलं एक्झॅक्टली इथे निवृत्तीची विकेट मिळाली असती. इथे कदाचित अनिकेतची विकेट मिळाली असती मात्र दोन्ही फलंदाजी उदाहरण मिळालं असंच म्हणावं लागेल. विनीची विकेट मिळाली असती. राजन शेलार साहेबांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राजनजी शेलार बघा हा ऍक्शन रिप्ले. सहजरित्या अमोलला बॉल पकडायचा होता त्यांना लावायचा होता. गुरुदास भोईर सुद्धा बघा तिथे पंचांच्या भूमिकेत आहेत मात्र चेंडू मिळालाच नाहीये. हा ऍक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. फॉर्च्युन इव्हेंट क्लिअरिटी विथ क्वालिटी. हा कव्हर्स वरून पाठवलाय. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. विनीत पाटीलच्या बॅट मधून आलाय राणीदाबा सिक्सर. शॉट ऑफ द डे शॉट ऑफ द नाईट असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. धावसंख्या 31 आणि हा फटका खेळतात विनीत बऱ्याच वेळा. केतन मात्रेने कौतुक केलं होतं विनीतचं या फटक्या ज्यावेळी केतनने पाहिला होता. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक धाव विनीतने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले. त्या 2 धावसंख्या पुढे सरकेल. ती जय हनुमान दातिवली संघ पोहोचलाय 33 वरती. बिनबाद 33 अशी सुरुवात या मॅच मध्ये. 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. 40+ मधनं देसाई 40+ने एक सामना जिंकलाय. वडोली 40+ने एक सामना जिंकलाय. रेग्युलर मधनं दिवा संघाने एक सामना जिंकलाय. यातून विजेता संघ दिवा संघाबरोबर ज्यावेळी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पिठाली विरुद्ध गोलवली, खंबालपाडा विरुद्ध शिरडून अशा मॅचेस होतील आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे कुठेही जाऊ नका. चांगल्या मॅचेस आहेत. 33 धावा झाल्यात. अमोलकडे रनआउटची संधी होती ती त्याने गमावली. त्यानंतर कव्हरच्या दिशेने एक क्लास षटकार तुम्हाला पाहायला मिळाला विनीत पाटीलचा. निवृत्ती 15 वरती बॅटिंग करतात. विनीत 17 वरती बॅटिंग करतायत. काल सुपर 8 मध्ये काटे आणि RM11 सोनारपाडा. हा चांगला बॉल होता. सन्मान दिलाय आणि हेच वैशिष्ट्य विनीतचं. चांगल्या बॉलला तो नेहमीच सन्मान देतो. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 33 धावा झाल्यात. ज्या अपेक्षा होत्या जर्मन दातिवली संघाला पॉवर प्ले मध्ये 30-35 33 झालेले आहेत. अमोल राईट मोर द विकेट. उंच गेलाय. जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विनीत पाटील ऑन फायर. येतोय राणीदाबा सिक्सर.
तुषार पाटील आले तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकात 39 धावा झाल्यात. एकही विकेट मिळाली नाहीये. रनआउटची संधी होती तीही गमावली. 2 ओव्हरमध्ये 39. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली ते हनुमान फुलोरे साहेब नारिवलीचे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हनुमानजी फुलोरे साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करू आम्ही ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. आर्थिक मदत ज्या मान्यवरांनी आम्हाला केले विशेष सहकार्य सर्व देणगीदारांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय राणी धाबा चौकार. घ्या आयरे आपण पाहिलं तर वडवली 40 प्लस आणि देसाई 40 प्लस. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते तुषार पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहतोय लेदर बॉलची खेळपट्टी आणि गावदेवी क्रीडांगण नारिवली असं क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि 52 धावा झाल्या. तिसरीच ओव्हर आता सुरू आहे. म्हणजे धावांची गती चांगली आपण पाहतोय. राजेश भोईर यांचं आगमन झालंय बेतवडीचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. किरण दळवी त्यांच्या समेत आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. बिंदास पाटील यांचे आगमन झालंय आणि बिंदास पाटील यांचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज निवृत्ती मात्रेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष त्यांच्या सभे आपण पाहतोय शिवाजी पाटील यांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत. नारायण पाटील येते त्यांचं हार्दिक स्वागत आणि शाहू पाटील यांचं आगमन झालंय. किरणजी दळवी यांचं स्वागत करतोय दातिलीचे आमचे त्यांचे हार्दिक स्वागत. आणि धावा 58 झालेत. त्यामध्ये अजून काही ऍड करूया. निवृत्ती मात्रेचा हा बॉल उंच पाठवून दिला त्याच्या बॅट मधून येतोय अजून एक सिक्सर. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र ओ बेकार. एक कंटिन्यू 3 टमटम 3 टपाक टमटम. योगेश यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि निवृत्तीच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रत्येक दिवशी फ्री कुपन च्या माध्यमातून आपण कूलर तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय निर्मला वामन पाटील नारिवली, स्वर्गीय अशोक भोईर मानेरे यांच्या स्मरणार्थ करण पवार भंडारली, रोहन मात्रे दातिवली, ऋषी भोईर मानेरे आणि महेश हजारे उसाटे यांच्याकडनं प्रत्येक दिवशी एक कूलर आपण पाहतोय. जनार्दन गोवर्धन पाटील किरवली यांचे डोनेशन आले या स्पर्धेसाठी त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेत आपण पाहतोय नयन पाटील आणि आदित्य गोरपेकरची 71 धावांची भागीदारी या स्पर्धेमध्ये नारिवली संघाची. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय अंतरलीच्या विरुद्ध खेळत असताना आणि आता निवृत्ती आणि विनोदची आपल्याला 64 धावांची भागीदारी या मॅचमध्ये पाहायला मिळते.
सीताराम पाटील आणि सचिन भोईरचे 40+ आहेत, त्यांची 53 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसात. अनिकेत पाटील आणि सुमित भोईरची आपण 45 धावांची भागीदारी आज पाहिली साबे टीमच्या विरुद्ध. उत्तरशी विरुद्ध सचिन मात्रे आणि साईनाथ मात्रे यांची 37 धावांची भागीदारी आज पाहिली. तकदीर मात्रे आणि अरविंद मात्रे वडवली 40+ यांची आयरेच्या विरुद्ध आज 37 धावांची पार्टनरशिप. आणि चांगलं टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून केलं जातं. कृष्णा मात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. मात्र 3च ओव्हरमध्ये आपण धावसंख्या पाहिली तर 64 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या आहेत. 75 धावा या स्पर्धेतील हाय स्कोर आहे. आज देसाई 40+ ते 75 धावा 5 ओव्हरमध्ये कुठल्या आहेत. आणि नारिवली संघाने काल 74 धावा या स्पर्धेत कुठल्या आहेत. रेग्युलर मधले ते सर्वाधिक धावा आहेत. टॉससाठी उपस्थित राहायचे केशव पाटील आलेले आहेत, वडवली 40+चे कॅप्टन. त्यामुळे देसाई 40+चे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. किसन मात्रे दातिवलीचे रोशन म्हात्रे यांच्याकडे एक पारितोषिक आलंय. जर दातिवली संघाने या मॅच मध्ये 100 धावा कुठल्या 5 ओव्हरमध्ये तर रोख रक्कम 5,000 रुपयाचे कॅश प्राइज टीमसाठी दिलं जाईल. रोशनजी म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक आमच्याकडे जमा आहे आणि जमा झाल्यानंतरच आम्ही अनाउन्समेंट करतो. शाहू पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि शाहू पाटील यांनी काय कमावलं तर मैत्रीचं नातं हीच तर या व्यक्तिमत्वाने जपलेली. त्यामुळे शाहू पाटील खरंच तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, कारण नेहमीच आम्हाला खूप सारं प्रेम त्यांच्या माध्यमातून मिळतं. स्वर्गीय निर्मलाताई पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील काटई आणि राजेश भोईर बेतोळे यांच्याकडून आपल्याला मालिकावीरची 2 व्हीलर बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नेहमीच आपल्या बहिणीच्या नावाने सातत्याने पारितोषिक लावत सुद्धा असतात आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी योगदान असतं. राजेशजी भोईर आणि काशीनाथदादा पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 79 बाईक मालिकावीरच्या पुरस्कृत केल्याने ही 80वी बाईक असेल. काशीनाथदादा पाटील आणि राजेशदादा भोईर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 3 षटकात 64 झालेत. रोशन दादांकडनं बघा 100 धावा कुठल्या तर रोख रक्कम 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दातिवली संघाला दिलं आणि त्यासाठी अतिशय 2 ओव्हरमध्ये अजून 36 मारावे लागतील. 64 झालेले आहेत. कदाचित प्रयत्न करतील विनीत आणि निवृत्ती, हे 2 चांगले फलंदाज आहेत. 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय साहिल पाटील. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक करेल का साहिल या ओव्हरमध्ये, कारण साहिलला माहिती आहे ऑलरेडी 64 धावा झालेल्या आहेत. आणि ग्रामीण टेनिस बॉलमध्ये कुठेही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. किरणजी दळवी साहेब सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा, बिंदाची पाटील बेतवडे, शिवा पाटील बेतवडे, नारायण पाटील बेतवडे, राजेशजी भोईर ज्यांचं आताच आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून बाईक सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले. आणि मी काशीनाथांचा उल्लेख करेन. बॅटची कडा आणि फलंदाज बाद होईल. विनीत पाटीलला माघारी परतावं लागेल. 64 धावांची भागीदारी ते फोडण्यात यश मिळालंय. ते गोलंदाज साहिल पाटीलला येते राणी विकेट. स्पर्धा या जयनमान दातिवली संघाने जिंकली होती. त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिला. सतरंगी ट्रॉफीचा मी उल्लेख करेल. हेडुंडेच्या मैदानामध्ये तिथेही खूप चांगला खेळ झाला. SCC ट्रॉफीमध्ये चांगला खेळ झाला. त्यामुळे चर्चेत आहे जयनमान दातिवली संघ सर्वात जास्त स्पर्धाही खेळण्याचे विक्रम ते बऱ्याच वेळा करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन ते क्रिकेट खेळतात. रायगड, भिवंडी, ठाणे. जयेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 39 वरती निवृत्ती नाबाद आहेत. 100 धावा कुठल्या तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे रोशनदादा यांच्याकडनं. आता साहिलचं कौतुक करेल. हा कोणता फटका होता. डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट. हा ऍक्शन रिप्ले बघा. साहिल वेगाने आले, थोडेसे थांबले, थोडंसं नेम धरला असं वाटतंय आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केलंय बघा आणि मिडल स्टंप उडवलाय आणि फलंदाज जयेश 0 वरती रनआउट.
संघ दातिवली संघालाही माहिती आहे अपोजिट टीम मध्ये तुषार पाटील सारखे फलंदाज त्यामुळे जास्तीत जास्त धाव उभारावे लागतील. साईल स्लोअर वन बॉल क्लीन बोल्ड फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना 64 वरती तिसरा धक्का दातिवली संघाला. काय कमबॅक केलाय बघा साहिल पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यसम्राट माझे उपसरपंच काशीनंद पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. आताच मांगुलीची नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. तिथे मालिकावीरची बाईक त्यांच्या माध्यमातून म्हणजे जवळजवळ अतिशय सर्वच आपण नजर टाकली तर MID आपण पाहिलं तर भोपर येथे सुद्धा एक सोसायटी व्हॉइस स्पर्धा आली होती तिथे बाईक दिली होती. अशा काही बाईक आहेत त्या आम्ही टॅली केल्या म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 90 पेक्षा जास्त बाईक काशीनंद पाटील यांनी पुरस्कृत केले आहेत. म्हणजे 91 बाईक आतापर्यंत काशीनंद पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहेत आयोजकांसाठी. वेगवान बॉल होता. काय गोलंदाजी केली काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. एकही धाव अजूनही दिली नाहीये 5 बॉल मध्ये आणि बघायचे मेडन षटक पाहायला मिळेल का या दुसऱ्या रात्रीमध्ये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना साहिल कदाचित आता कॅप्टननी विचार करत असतील स्वतः साहिलच कॅप्टन आहेत मात्र ते थोडी उशिरा आले की काय कदाचित 2 षटकांचा स्पेल त्यांचा होऊ शकला असता. मात्र विक्रम आलेत बॅटिंग करण्यासाठी. ऑलरेडी धावा 64 3 ओव्हरमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर जयेश मातेचं रनआउट होणं या मॅचमध्ये निवृत्तीचं क्लीन बोर्ड होणं काही भरपूर गोष्टी घडल्या आहेत. आणि हे साहिल पाटीलचं पहिलं मेडन षटक श्रद्धांजली चषक 2025 मधलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहिलसाठी. 3 षटकात 64 होत्या. 4 षटकांचा खेळ संपला बघा. साहिलने पहिलं मेडन षटक टाकलंय श्रद्धांजली चषक नारिवलीच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. धन्यवाद डीजे. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. जुनी डोंबिवली संघ जास्त वेळ घेऊ नका. देसाई 40+ कॅप्टन आणि वडवली 40+ कॅप्टन. टॉस साठी या लगेचच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये ती मॅच 4 ओव्हरची असेल लक्षात घ्या. जयदेव येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या. थोडंसं षटक मागडं होतं मात्र साहिलने कमबॅक केल्यानंतर जयदेवला एक आत्मविश्वास मिळेल का या मॅच मध्ये. कारण पहिल्या 4 षटकात आता 3च षटकात 64 होते आतिश पाटील आम्हाला सांगतात आणि 4थं षटक मेडन आलंय. किसन गोरपेकर साहेबांना तुम्ही बघू शकाल क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. उमेशजी पाटील यांच्या खांद्यावरती सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा जेव्हा नारिवलीची स्पर्धा होते मग डे असो नाईट असो 40+ असो किंवा रेग्युलर असो उमेश पाटील यांची भूमिका भरपूर महत्त्वाची असते. 4 षटकांचा खेळ संपलाय 64 वरती 3. चला देसाई 40+ कॅप्टन उषा भावेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मिडल षटक आणि बघा पलटवार झालाय. सलगचा हा 7वा बॉल डॉट आला या मॅच मधला. कमबॅक यापेक्षा चांगला काय असू शकतो. गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली संघासाठी.
जुनी डोंबिवलीचे आमचा 40+ संघ सुद्धा सामना पाहत असेल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हाही चांगला बॉल आहे. विक्रम एक्झॅक्टली काय करतायत, विकेट सॅक्रिफाईस करावी लागली विक्रमची. 67 वरती 5वा धक्का लागत असताना दातिवली संघाला, ज्या संघाने 3 ओव्हरमध्ये 64 धावा केल्या होत्या त्या संघाला 67 वरती थांबवलंय. शेवटचा बॉल शिल्लक. भावेश दवे हेच विचारतायत की 3 ओव्हरमध्ये 64 होत्या, मग अचानक काय झालं. त्यानंतर मेडन ओव्हर. सात्विक नॉन स्ट्राईक एंडला शेवटचा बॉल शिल्लक आहे. कॅप्टननेच पलटवार केला साहिल पाटीलने या मॅच मध्ये. मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक त्याच्या नावावरती. आणि विशाल मडवी येत आहेत बघा. विशाल मडवी स्वागत आहे आपलं. मग तुमच्याकडे आपण पाहिलं तर त्यांनी पाहिलं असेल 3 ओव्हरमध्ये 64 आणि आता 67 शेवटचा बॉल. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. पायचीचं स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र पंच सांगतात दशरथ सरका देखील लेग 22 आणि 68 धावा. पलटवार चांगला झाला या मॅच मध्ये. वरती 5 विकेट गेलेत. जयनमान दातिवली संघाचे काय कमबॅक झालं या मॅच मध्ये. ज्या संघाने 3 ओव्हरमध्ये 64 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर मेडल षटक, त्यानंतर 100 धावा कुठल्या असतील तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मात्र धाबांवरती रोख लावलंय. लगेच आपण वळणार होती. 69 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जुनी डोंबिवली संघ. ज्या संघाने यावर्षी तुषार पाटील यांनी कंपनीने 75 धावा चेस केलेल्या आहेत, त्यामुळे सहज तुषार पाटील ही मॅच सोडणार नाहीये. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये निलेश सर आपल्यासोबत जोडले जातील. मात्र वळू आपण करणकडे आणि ज्यांचे आपण आतुरतेने नितीन सर वाट पाहत होतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, प्रसिद्ध गीतकार, कविवर्य आदरणीय एकनाथजी माई सरांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 शीर्षक गीत ज्यांनी लिहिलेलं आहे. आजवर असंख्य सुपरहिट गाणी या संबंध महाराष्ट्राला ज्यांनी दिलेली आहेत असे सर्वांचे लाडके गायक, कविवर्य, गीतकार आदरणीय एकनाथजी माई सरांच्या या ठिकाणी शुभागमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे लाडके आयोजक, कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि राणी डाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय जयेंद्र शेठ पाटील, संबंध ग्रामस्थ मंडळ नारिवली, त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ रेग्युलर 40+ नारिवली यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, कविवर्य, गीतकार आदरणीय एकनाथजी माई सरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. या श्रद्धांजलीच्या शिकाच त्यांनी केलं आयोजन भारी. स्पर्धा आयोजक जयेंद्र पाटील, साथीला त्यांच्या उमेश पाटील, सपोर्ट निनाद पुत्राचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. थँक्यू दिवस. हरिभक्त परायण वासुदेव महाराज भोईर नारिवली यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
आपण त्यांचे सहर्ष स्वागत करूयात. त्यांनी या स्पर्धेचं शीर्षक गीत लिहिलंय, ज्यांचा आवाज नुकताच आपल्याला ऐकायला मिळाला आणि या संबंध महाराष्ट्राला आजवर कित्येक सुपरहिट गाणीच्या व्यक्तीने आपल्याला दिलेली आहेत. असे प्रसिद्ध गीतकार, कविवर्य, गायक आदरणीय एकनाथजी माई सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांनी आपल्याला मालिकावीरची बाईक दिलेली आहे. स्वर्गीय निर्मला पाटील यांच्या स्मरणार्थ त्या आदरणीय राजेशजी भोईर साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. टॉस साठी विनंती असेल 40+ फॉर्मॅटचा पुढचा सामना आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा आपण लवकर. धन्यवाद. पहिला डाव संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या डावाकडे वळी आणि दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. एका बाजूला विजयासाठी बनवायचे आहेत 69 धावा, येणारे बॉल 30 आहेत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया सत्र क्रमांक 2 साठी शुभेच्छा. जुनी डोंबिवली विपक्ष दातिवली अशा रंगणारा हा सामना आहे. एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना टीम दातिवलीने बनवलेले आहेत धावा 68. आता 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम जुनी डोंबिवली या टीमला. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सय्यार, तर एका बाजूला तुषार पाटील, एका बाजूला ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला आक्रमण, चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. पहिल्या बॉलचं स्वागत गोड केलंय आणि पहिलाच बॉल साइड स्क्रीनला चिरत सीमारेषा पलीकडे निघालाय. सरळ 4 धाब्यांसाठी तुषार पाटील यांचं आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय आणि तोच निवडलाय. फक्त या बॉलला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक जातील बॉलवरती. बॉलची फेकी केली आहे, दुसरीसाठी प्रयत्न, नो बॉल आहे. +2 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया आपण स्कोर बोर्ड वरती. एका बाजूला भावेश यांनी पहिला बॉल ज्या प्रकारे टाकला त्याच्यावरती चौकार आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती त्यांनी बीमर टाकलाय. ओके, तिसऱ्या पंचाकडे निर्णय आपण रेफर करूया. बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू मागितलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा ही जी प्रणाली आहे त्या प्रणालीचा योग्य आता वापर केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. अशा प्रकारची प्रणाली क्रिकेटमध्ये 2008 साली आली आणि आता त्याचंच अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहत आहोत. आणि आता बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता रेफर केला जाईल. ऑन फील्डला निर्णय दिलेला आहे, नो आहे. तुषार पाटील एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. ज्ञानेश्वर आहे तर गोलंदाजी मार्ग वरती. भावेश जळवी यांचा हा बॉल होता आणि तो बॉल टीम 40+ देसाई आपला संघाला एक पाठवा, आपल्याला विनंती आहे. टीम 40+ देसाई, हा नो बॉल आहे, हा टाकावा लागेल पुन्हा एकदा. यानंतरचा बॉल आहे फ्री हिट. फलंदाजाला मुभा मोठा फटका खेळण्याची, परंतु आता गोलंदाज भावेश जळवी यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलंय, रोमांच आणि थरार. फ्री हिटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला कोण आहेत तर तुषार पाटील, ज्यांनी डावाची सुरुवात चौकाराने केली आहे. हा बॉल आता लॉंग ऑनला येतोय, क्षेत्ररक्षक घेतील एक टप्पा घेत, बॉलने सीमारेषा तोडलीये. हा आणखीन एक नो, +4 धावा मिळतील 5. बॅटिंग भारी न बॉलिंग भारी, तारीफ करतई जनताई सारी, अरे तारीफ करतई जनताई सारी. बॅटिंग भारी न बॉलिंग भारी, त्यांची फिल्डिंग सुद्धा सरस हाय. या नारिवली गावचा आईगाव देवी संग लई फेमस हाय. या नारिवली गावचा आईगाव देवी संग लई फेमस हाय. थँक्यू. चला, दोन्ही संघांना विनंती आहे आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका.
2 बीमर लागोपाठ आलेले आहेत. भावेश जळवी यांनी गोलंदाजी करताना टाकलेले आहेत. धावा धावफलकावरती आलेले आहेत. 12-0 गडी बाद. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. धावसंख्येचं प्रतिउत्तर देताना काउंटर अटॅक केलाय, पलटवार केलेला आहे. मागणी तसा पुरवठा आता करायला सुरुवात केलेली आहे टीम जुनी डोंबिवली या टीमने. आणि आता भावेश जळवी यांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. मयुरेश तांडेल हे उर्वरित बॉल हाताळतील. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच बॉल झालेला आहे. त्याच्यामुळे आता मयुरेश तांडेल यांना 5 बॉल टाकावे लागतील. जब टूटने लगे हौसले तो बस है याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. मयुरेश तांडेल तयार. उर्वरित काही बॉल त्यांना हाताळायचे आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा हा बॉल आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि हा वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही किती प्रकारचे यॉर्कर टाकू शकता. एक वाईड यॉर्कर, एक स्विंगिंग यॉर्कर, एक पारंपरिक यॉर्कर आहे, एक स्लोरवन यॉर्कर आहे. म्हणजे असे विविध प्रकार आहेत यॉर्करमध्ये. हा एक वाईड यॉर्करची पूर्तता केली मयुरेश तांडेल यांनी आणि पहिल्याच बॉलवरती छाप सोडली आपली. हाही बॉल त्याच दिशेने टाकलाय, त्याच टप्प्यावरती. पंचांगडे आता दाद मागितली आहे. दाद उचलून धरली जाईल की फेटाळली जाईल. आता पा एका बाजूला काय बॉल टाकलाय. वाईड यॉर्कर, जबरदस्त जबरदस्त टप्पा. मयुरेश तांडेल काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक वेळेस सुरुवाती शून्यातून नसते तर कधी कधी ती अनुभवातून असते आणि या युवा खेळाडूने प्रभावित केलंय. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी खडतर होती या सत्र क्रमांक 2 ची. टीम दातिवली या टीमसाठी, परंतु पा मयुरेश तांडेल आले. 2 बॉल डॉट टाकले, अशा पल्लवित केल्या ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली होती ना. तुषार पाटील यांना बांधून ठेवलंय. तुषार पाटील पुन्हा तयार. आक्रमक फलंदाज एका बाजूला. या युवा गोलंदाजीची चमक. सरळ बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आणि अखेरकार पहा इथे बॉल हातामधून निसटलेला आहे. बालंबाल बचावलेले आहेत. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग या गोष्टी फार महत्वाच्या. अखेरकार बा हाताच्या उंजळीमधून हा बॉल निसटला. उसळी घेतली. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. जीवनदान मिळाले तुषार पाटील यांना. तुषार पाटील यांची महत्वाची विकेट होती आणि इथे बालंबाल बचावलेला आहे. झेल सुटलेला आहे. पहा माणसाला ठेच ही पर्वताने नाहीतर छोट्या दगडानेच लागते. त्यामुळे या छोट्या चुका टाळाव्या लागतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. परंतु या चुका सुधारवल्या जातील का. बॉलर तयार. आणि इथे आता या मॅच मध्ये काय घडतंय. आणखीन एक नो बॉल आलाय. हा पुन्हा टाकावा लागेल. यानंतर पुन्हा एक फ्री हिट असेल. आता पा मयुरेश तांडेल यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा पा बीमर अटॅकिंग टू द बॅट्समन आणि पंचांनी सांगितलं की हा बीमर आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. हा नो बॉल आहे. या चुका वारंवार करून चालणार नाही. कारण एखादं समुद्रामध्ये असणारं विशाल जहाज, त्याला जर एखादं छोटंसं छिद्र पडलं ना तर विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. म्हणजे एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. त्यामुळे या चुका टीम दातवलीला सुधाराव्या लागतील आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून बरंचसं काही या मॅच मध्ये लढण्यासारखं आहे. मयुरेश तांडेल निघाले, समोर आहेत ज्ञानेश्वर. फ्रीडचा बॉल फेस करतील. वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे तितकी चांगली साथ पाल नाही, परंतु फुटबॉल स्टाईल. मिडॉनला बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक आले, बॉलला संरक्षण दिलं, बॉलची फेकी केली. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येचा वेग वाढला. 16 धावा 0 गडी बाद. तब्बल याच ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. मयुरेश तांडेल यांनी आतापर्यंत केलेली गोलंदाजी 4 बॉल आणि अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 25 बॉल 53ची अजूनही गरज आहे. पॉवर प्ले क्रमांक 1चं हे षटक आणि 1च्या षटकातील हा शेवटचा बॉल. मयुरेश तांडेल एक युवा खेळाडू. समोर केलेलं आक्रमण, लॉंग ऑफला खेळाडू आले, चांगली झडप घातली. आता चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही धावा वाचवल्या, फक्त एकच दिली. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत. एका षटकाच्या अखेरीस 17, येणारे 24 बॉल बनवायचे आहेत 52. थँक्यू दिजे. या आपण करूयात पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. मी 40+ फॉर्मॅटच्या दोन्ही संघांना विनंती करेन. देसाई आणि वडोलीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये आणि मंचावरती उपस्थित आदरणीय सुरेश शेठ
पाटील यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरचा द्वितीय फेरीमधील सामना असेल. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत. एका बाजूला वडवली, एका बाजूला देसाई. आणि मी सुरेशजी पाटील यांना विनंती करेन जे आमचे मान्यवर आहेत यांच्या शुभस्य आपण करणार आहोत. पुढची मॅच अर्थातच दुसऱ्या रजनीचा जो असेल चौथा सामना 40+ फॉर्मॅटचा द्वितीय फेरीमधील पहिला सामना. कॉल असेल वडवलीचा कॅप्टनचा. इट इज अ कॉल अँड हेड सिटी. सो टॉस जिंकलाय तो वडवली टीमचा कॅप्टन आहे. मॅच देखील सुरू फक्त आपला डिसिजन सांगा. पेंडिंग डिसिजन पेंडिंग ठेवलं वडवलीचा कॅप्टनने, जे नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नका. देसाई आणि वडवली 40+ फॉर्मॅटची आजच्या रचनेची शेवटची लढत असेल. मात्र वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिवशीने महत्वपूर्ण सामना सुरू आहे रेग्युलरचा जुनी डोंबिवली विरुद्ध दातिवली. इट्स ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. आता येणारे 24 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 52 धावा ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. विनीत मडवी यांच्या हाती बॉल. डावखुरे आताचे गोलंदाज पहिलाच बॉल चांगला टाकतायत. या षटकासाठी ओव्हर द विकेट आलेले आहेत आणि हा बॉल टाकताना त्यांनी डॉट टाकलेला आहे. निर्धाव बॉलची सांगता होते. प्रेशर वाढवणारा, दडपण वाढवणारा हा बॉल. एका बाजूला ज्ञानेश्वर 4 बॉल खेळलेले आहेत, 3 बनवलेले आहेत. तुषार पाटील 6 बॉलच्या पाठीमागे 11 त्यांनी बनवलेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा हा पुढील बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. पाठीमागच्या बाजूला बॉल त्यांनी अडवला. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉलची फेकी केली. स्ट्राइक रोटेट केलं. स्कोरबोर्डला बिझी ठेवलं तुषार पाटील. आज एका खेळाडूला मोठा खेळ करावाच लागेल. एका बाजूला अद्यापही यश मिळालं नाहीये टीम दातिवली या टीमला. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? धावसंख्या 18 गडी बाद. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. बॉल क्रमांक 3 आहे. स्ट्रायकर एंडला तुषार पाटील आक्रमक फलंदाज. यावेळेला या बॉलला फक्त दिशा दिलीये. क्लासिकल काय नजाकत आहे या बॉल वरती. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. क्वालिटी षटकार. राणी धाबा. आईगाव देवी क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. जयेंद्र शेठ पाटलांनी केली नियोजनाची तयारी. नावाजलेले थँक्यू. खेळाडू एका बाजूला आता मोठा फटका आलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना या मॅचची रोमांचकता वाढलेली आहे. धावसंख्येचा डोलारा कोणता संघ चांगल्या प्रकारे सांभाळेल? एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव, असा रंगलेला एक रोमांचक सामना. हळू आता हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय. खेळाडूंची तळमळ सुरू आहे. कधी तुमची तर कधी आमची, असा रंगलेला रोमांचक सामना. बॉलर तयार विनीत. हा बॉल अंगाला भेदणारा. एक सिंगल धाव प्राप्त होईल का? तर हो, चातुर्याने ही एक धाव पूर्ण केलेली आहे. लेग बायची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. म्हणजे समीकरण इथून पुढे आता बदलत आहे. येणारे 20 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 44. जितूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांना हे इरादे मजबूत ठेवावे लागतील. आज चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर तयार, एका बाजूला विनीत पुन्हा एकदा निघालेले आहेत. टप्पा पडल्यानंतर हा बॉल फलंदाजांना बांधून ठेवलंय. ताकात सूर लावू देत नाही. हा डॉट आलाय. एका बाजूला मोठे फटके येत आहेत. कधी डॉट येतोय, परंतु अद्यापही टीम दातवलीला अजून विकेट मिळाली नाहीये. धावसंख्या 25 वरती आता थांबलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल, पॉवर प्ले क्रमांक 2 चा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. पहिली विकेट प्राप्त होते टीम दातिवली या टीमला. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज ज्ञानेश्वर माघारी. गावदेवी क्रिकेट मंडळाचे कार्य असे हे थोर. शेठ जयेंद्र उपाध्यक्ष, वामन पाटील सल्लागार. राम भोईर खजिनदार, त्रिंबक पाटील जोडीदार. पाहुण्याचा सत्कार करायला अरे भव्य
थँक्यू. जबरदस्त असे या स्पर्धेचं आयोजन आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. सुंदर असं क्रीडांगण नारिवलीचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. मैदानाची सजावट चांगली आहे. एकविराची डीजेची सुरेल साथ तुम्हाला पाहायला मिळते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सुबक अशा ट्रॉफीज आहेत. प्रत्येक दिवशी प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. लकी ड्रॉ साठी कुपन्स आहेत. म्हणजे प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. अशी लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ व रेग्युलर क्रिकेटचे सामने आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे जयेंद्र शेठ पाटील अध्यक्ष कुलदैवत मित्र मंडळ आणि मालक राणी धाबा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून आलेली ही स्पर्धा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. कालचा पहिला दिवस, कालची पहिली रात्र, आजचा दुसरा दिवस, आजची दुसरी रात्र. मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ आहे दातिवली तर एका बाजूला संघ आहे जुनी डोंबिवली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 44. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील आलेले आहेत. तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. 8 बॉल खेळताना त्यांनी बनवलेले आहेत धावा 17. परंतु ओव्हर नंबर 3 साठी पर्याय निवडलाय टीम दातिवली या टीमने. अक्षय म्हात्रे यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीतील धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आता अंमलात आणाव्या लागतील. मॅचवरची पकड मजबूत करता येईल का? अक्षय निघालेत. यावेळेचा हा फटका क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश टीप मिड विकेटला बॉलवरती त्याला एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. फटका संयमाने खेळला होता. या ओव्हरची सुरुवात एका धावेने केली आहे. परंतु आज विशाल पाटील कशा प्रकारचा खेळ करणार याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. या मॅचची मोठी उमेद विशाल पाटील तुषार पाटील ही जोडी. एका बाजूला गोलंदाजीमध्ये अक्षय म्हात्रे तयार होतील. पहिला बॉल चांगला टाकलाय. या षटकातला दुसरा बॉल कमी गतीचा फटका फसला होता. मिड ऑफला खेळाडू होते. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. गोलंदाजीमध्ये मिश्रण जर तुम्ही पाहिलं ना, कमालीचा अक्षय म्हात्रे यांनी मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणलेला आहे आणि फटका पूर्णपणे फसला. अक्षय म्हात्रे यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आता सुरू झालेला आहे. 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेने टाकलेले आहेत. हा डॉट आलाय. यावेळेला हा बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत. लांबी कमी पडलीये आणि या बॉलच्या पाठीमागे आता घडलंय काय? पंच काय सांगतील? निर्णय काय येईल? तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय रेफर केलेला आहे. तिसरे पंच आता पडताळणी करतील. त्याचबरोबर साई शेलर यांचं आगमन आहे. त्यांचे आपण करूया श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. साई शेलर यांचं आगमन होत आहे. ज्या टीमने ISPL जिंकली, रनरअप राहिला जो संघ आणि त्या टीमचे ते घटक आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय? तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. मॅच तशीच रंगलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ आहे दातिवली तर एका बाजूला संघ आहे जुनी डोंबिवली. अशी रंगलेली एक रोमांचक मॅच. निर्णय पेंडिंग आहे. सर्वांच्याच नजरा आता या निर्णयावरती लागलेल्या आहेत. प्रत्यक्षात आता निर्णय काय येईल? कोणत्या संघाच्या बाजूने हा निर्णय असेल? या गोष्टी बऱ्याचशा काही महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. श्रद्धांजली चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. नो बॉल आहे आणि प्लस बॅट्समन रनआउट आहे. या डीजे आई गावदेवी क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. जयेंद्र शेठ पाटलांनी केली नियोजनाची तयारी. नावाजलेले खेळाडू आले, नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला. ही भव्य न दिव्य नाईट स्पर्धा. थँक्यू. एका बाजूला धावसंख्या आहे धावफलकावरती 27. 2 गडी बाद. जमेची बाजू कोणती आहे तर तुषार पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला हा नो बॉल आलाय त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु यानंतरचा बॉल जो आहे ना तो फ्री हिटचा आहे.
फलंदाजांना मुबा, स्ट्रायकरला तुषार पाटील, फ्री हिटचा बॉल फेस करतील. अक्षय मात्र निघालेत. अक्षय केने यांचं आगमन झालंय. पेटालीचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आणि साई शिलार यांना विनंती आपण या आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. O2 निलेश सर. यावेळेला हा डॉट बॉल आलेला आहे. फ्री हिटचा बॉल. समाचार घेऊ शकले नाही तुषार पाटील, परंतु एका बाजूला अक्षय म्हात्रे यांचा हा चांगला बॉल आहे. पाठीमागचा बॉल त्यांनी नो बॉल टाकला होता, परंतु फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवण्यामध्ये टीम दातिवली या टीमला यश आलं होतं. हा डॉट बॉल येतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 16.80चा, परंतु हाही आता डॉट बॉल आलेला आहे. धावा आता येत नाहीये. धावसंख्येची गती आता मंदावलेली आहे. लागोपाठचे 5 डॉट बॉल तुषार पाटील यांनी खेळलेले आहेत, परंतु आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि अखेरकार या बॉल वरती केले आक्रमण. लांबी सर्व काही चांगलं. बॉल सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती. राणी धाबा षटकार. ही स्पर्धा आहे नाईट, प्रेक्षकांची गर्दी दाट. ही स्पर्धा आहे नाईट, प्रेक्षकांची गर्दी दाट. नारिवलीचे हे जयेंद्र शेठ, पंचक्रोशीत नाव Thank you. धावा धावफलकावरती आलेले आहेत 33 आणि या षटकातील बॉल झालेले आहेत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आता येणारे 13 बॉल 36 धावेंची गरज आहे. त्याचबरोबर साई शेलार यांचं आगमन होतं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे करूया सहर्षचं स्वागत. साई शेलार यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ISPL खेळणारे खेळाडू आणि जो संघ ISPL मध्ये या हंगामाला उपविजेता राहिला होता त्या संघाचे ते घटक आणि त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. साई शेलार यांना तुम्ही पाहत आहात. बॉलर तयार. यावेळेला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे, परंतु 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? तर हो, निश्चित 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरील धावा आहेत 35. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहे धावा 34. आपण सारे जाऊ चला रे, आपण जाऊ चला रे. होराडी सिक्सर बघायला 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला. ही भव्य आणि दिव्य नाईट स्पर्धा नारिवली गावाला आहे. 5 दिवसांची नाईट स्पर्धा नारिवली गावाला. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात नुकतंच ज्यांचं आगमन झालं. कार्यसम्राट नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्यांची ख्याती आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अर्नोल्ड. कल्याण डोंबिवलीचे फक्त 2 खेळाडू आपल्याला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सीझन 2 मध्ये पाहायला मिळाले, ज्यामध्ये वाकणचे केतन आणि कंबालपाडाचे साई शेलार यांचं नुकतंच आगमन झालंय. या स्पर्धेचे लाडके आयोजक कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि राणी धाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती जयेंद्रशेठ पाटील आणि त्याचबरोबर संबंध ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि आईगावदेव क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने श्रद्धांजली चषकामध्ये साईदादा शेलार यांचं मनापासून सहर्ष स्वागत सुस्वागत. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आता अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. आपण सामना सुरू करा. 12 बॉल 34 धावा असा रंगलेला एक रोमांचक सामना. या मॅच मध्ये ते तुंबळ युद्ध आहे. या मॅच मध्ये ती रोमांचकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारे नाहीयेत. 12 बॉल 34. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजीची धुरा ज्यांच्या खांद्यावरती दिली या षटकाची जबाबदारी विनीत मडवी यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे, ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा त्यांनाच बोलवलेलं आहे. 12 बॉल 34 धावेंची गरज आहे. असा रंगलेला हा सामना. जुनी डोंबिवली विपक्ष दातिवली. 12-34 चा थरार. माजी उपसरपंच आदरणीय रामशेठ भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं देखील श्रद्धांजली चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर बजरंग दलाच्या या विभागाचे प्रमुख हनुमान शेठ पाटील यांचे आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. स्क्रीनवरती ज्यांनी या स्पर्धेचं शीर्षक गीत लिहिलेलं आहे, गायलेलं आहे, असे प्रसिद्ध गीतकार, कविवर्य आणि गायक एकनाथजी माई सरांना देखील तुम्ही पाहता. त्यांचे स्वागत करा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
थँक्यू करण काळन सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. हा डॉट बॉल आलेला आहे, त्यामुळे मॅचमध्ये रोमांचकता आता हळूहळू वाढत चाललेली आहे. 11 बॉल 34ची गरज आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय तुषार पाटील, ज्यांनी चांगला खेळ केलाय, परंतु 9 बॉल त्यांनी डॉट खेळलेले आहेत. याही गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधून घ्यावं लागेल. गोलंदाज तयार. विनीत आक्रमण केले या बॉलवरती, क्षेत्ररक्षक येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालेला आहे. 2 खेळाडू तिकडून आले होते धावत त्या बॉलवरती, आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव आलेली आहे. क्षेत्ररक्षण किती महत्वाचा घटक आहे. क्रीजच्या खोलीचा वापर करत खेळलेला हा फटका, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. धावता झेल होता, कारण अंदाज किती महत्वाचा आहे. एखादा अंदाज जीवनामध्ये चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे क्रिकेट खेळताना किंवा जीवनामध्ये एखादा अंदाज तुम्हाला योग्य बांधावा लागतो. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातलं अनुभव हे तुमचं सत्य आहे. बॉलवर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिलाय. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, एकाला माघारी यावं लागेल. तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे, आणि या मॅच मध्ये एका खेळाडूला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. धक्का क्रमांक लागलाय आणखीन एक. टीम जुनी डोंबिवली या टीमला. आपण सारे जाऊ चला रे, बोराडी सिक्सर बघायला. 5 दिवसाची नाईट स्पर्धा नारिवली गावाला, ही भव्य नि दिव्य नाईट स्पर्धा नारिवली गावाला आहे. 5 दिवसाची. आता येणारे 9 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 33. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना की मयूर पाटील नुकतेच आलेले आहेत. तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 16 बॉल त्यांनी खेळले, 24 बनवलेले आहेत, परंतु मॅच फिनिश करतील का, फिनिशरची भूमिका बजावतील का. 9 बॉल 33ची गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विनीत मडवी निघालेले आहेत. 9 बॉल 33ची गरज. स्ट्रायकर एंडला तुषार पाटील आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, इथे आलाय तो डॉट. आता येणारे 8 बॉल 33 धावेंची गरज है. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता याच विचारधारेने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 8 बॉल 33. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला मॅच मध्ये आशा पल्लवीत ठेवलेले आहेत. हा षटकार आशा पल्लवीत ठेवतोय. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. बॅटिंग करताना तुषार पाटील यांनी फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आज तो स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 7 बॉल 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेले एक तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार या सर्व काही गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. सामना संपलेला नाहीये सांगणं कठीण आहे की या मॅच वरची पकड कुणाची मजबूत आहे, कारण क्रिकेट हा खेळ असाच आहे जो अनिश्चिततेने भरलेला आहे. 7 बॉल 27 शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. स्ट्रायकरला तुषार पाटील तर गोलंदाज विनीत तयार. शेवटच्या बॉल वरती फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवणार म्हणजे येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 26. टेन्शन वाली मात्रा. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत.
नाही निलेश सर असं वाटतंय तुषार जर मैदानात थांबले तर नक्कीच या 26 धावा बनतील कारण त्याच्याकडे टॅलेंट आहे त्याच्याकडे अनुभव आहे आणि ज्या पद्धतीने तो आता बॅटिंग करतो विकेट त्यांनी काही सॅक्रिफाईस केलेत त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी त्यामुळे सहज तुषार मॅच सोडणार नाहीये. निश्चित जबाबदारी घेतलेली आहे कारण बरेचसे फलंदाज माघारी गेले ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की बरेचशा फलंदाजांनी विकेटचा त्याग केलेला आहे परंतु एका बाजूला 5 बॉल 20ची गरज आहे. सात्विक म्हात्रे तयार होतील. आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना त्यावेळेस पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका. बॉलर तयार सात्विक म्हात्रे यावेळेला जागेवरतूनच हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. रातों की रानी नशे में चूर है अरे कौन कहता है अब ये फासला दूर है. बॉल सीमा पार राणी धाबा षटकार. थँक्यू. 4 बॉल अजूनही 14ची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. एका बाजूला तुषार पाटील यांनी आशा पल्लवित केलेल्या आहेत बॅटिंग करताना टीम जुनी डोंबिवली या टीमचे. एका बाजूला पहा सात्विक म्हात्रे यांना आज आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीची धार भेदकता अचूकता 21-43 आणि बॅटिंग करताना 21 बॉल मध्ये बनवलेले आहेत तुषार पाटील आणि तब्बल 43 म्हणजे स्वतःच्या अर्धशतकी खेळीसाठी हव्या आहेत धावा 7 आणि टीमला जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत 14 आणि 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सात्विक म्हात्रे पुन्हा तयार होतील. पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास हा आपल्यामध्येच असतो त्याला साथ घालावी लागेल. सात्विक म्हात्रे यांना काहीतरी करावं लागेल. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सात्विक पुन्हा तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा बॉल हाताळला जाईल. रंगलेला एक रोमांचक सामना. या मॅचच्या चर्चेला आता हळूहळू उधाण प्राप्त होतोय कारण सामना तसाच आहे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असा हेलकावे देणारा सामना. 8व्या बॅटने खेळलेला बॉल एक सिंगल धावेचा प्रयत्न केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला गेलाय आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. आता 3 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण शिल्लक राहिलेलं आहे 12चं. 3 बॉल 12चा थरार. एका बाजूला सात्विक म्हात्रे यांनी हा बॉल चांगला टाकलाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुषार पाटील वैयक्तिक बॅटिंग करतात 45 वरती. अर्धशतकी खेळीसाठी अजूनही 5ची गरज आहे परंतु सात्विक म्हात्रे यांचा दमदार मारा समोर आहे. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. पकडली कॅच. विकेटचं पतन. 2 बॉल. आता 12ची गरज मॅचला मिळाली का कलाटणी. माझ्या बाया भूकल्यान ग. कॅच पा जिथून पकडली कॅच तिथून आता आली रंगात मॅच कारण 2 बॉल 12ची गरज. तुषार पाटील अवघ्या 5 धावा कमी पडल्या स्वतःच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीसाठी. उजवष्टीच्या बाहेर जाणारा बॉल उसळी घेणारा बॉल वळवण्याचा प्रयत्न फटका पूर्णपणे फसला आणि काय विशालांनी कॅच पकडली की मॅच पकडली कारण 2 बॉल 12ची गरज. सामना अजूनही जिवंत आहे आणि स्कोरर आम्हाला सांगतायत आतिश पाटील की 11 जरी बनल्या तरी चालतील. त्याचबरोबर काशीनाथजी पाटील यांचे आगमन आहे. त्यांचे स्वागत श्रद्धांजली चषक 2025 मध्ये. 2 बॉल 12ची गरज असा रंगलेला रोमांचक सामना. 2-12चा थरार. आणि यावेळेला हा जो बॉल टाकलाय कमी गतीचा आणि कमी गतीचा बॉल फलंदाजांना बांधून ठेवतोय. 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 12 धावा. ज्या संघाने सामना कंट्रोल केला होता ना त्या संघाची आता या मॅच वरची पकड थोडीशी सैल झाली आहे आणि सात्विक म्हात्रेंनी जी गोलंदाजी केली ना त्या गोलंदाजीवरती टीम दातिवलीने या मॅच वरची पकड मजबूत केली आहे. 1 बॉल 12ची गरज. नशिबाच्या भरोशावरती असणारा सामना.
आणि अखेरकार या रोमांचक मॅच मध्ये टीम दातिवली या टीमने मारली बाजी. जुनी डोंबिवली या टीमचा मनपूर्वक आभार. आपण सारे जाऊ चला रे, आपण सारे जाऊ चला रे, बोराडी सिक्सर बघायला. 5 दिवसाची नाईट स्पर्धा नारिवली गावाला, ही भव्य नि दिव्य